राज्यात नव्या प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा मार्ग मोकळा. राज्यातील नागरिकांना परिवहन विभागाच्या सेवा अधिक जलद, सुलभ आणि त्यांच्याजवळ उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात वाढती वाहन संख्या, नागरिकांची वाढती गरज आणि प्रशासनावरील ताण लक्षात घेऊन नवीन प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये स्थापन करण्यासाठी निकष निश्चित करण्यात आले आहेत. परिवहन विभागानं यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीनं सादर केलेला अहवाल शासनाकडे पाठवला असून त्यामधील शिफारशींनी तत्वतः मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील दुर्गम आणि वाढत्या शहरी भागातील नागरिकांना वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन तपासणी, कर भरणा आणि इतर सेवांसाठी दूरच्या कार्यालयांवर अवलंबून राहावं लागणार नाही. नवीन कार्यालय स्थापन करण्यासाठी वाहन संख्या, लोकसंख्या, महसूल, भौगोलिक अंतर आणि उपलब्ध पायाभूत सुविधा यांसारखे स्पष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय विद्यमान परिवहन कार्यालयापासून 50 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या भागांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पूर्ण कार्यालयाची आवश्यकता नसेल तेथे नागरिकांच्या सोयीसाठी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र आणि स्वयंचलित वाहन चालक चाचणी केंद्र उभारण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत सेवा मिळणे हे शासनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. नवीन प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांच्या स्थापनेमुळे प्रशासनिक सुविधा वाढण्याबरोबरच स्थानिक पातळीवरील रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील. राज्यभरातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन परिवहन विभागाच्या विस्ताराचा हा निर्णय नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार असून महाराष्ट्राच्या परिवहन व्यवस्थेला अधिक सक्षम आणि लोकाभिमुख बनवण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.